श्री क्षेत्र कालभैरवनाथ देवस्थान आगडगाव हे अहमदनगर पासून 17 किलोमीटर पूर्वेला आहे। पूर्वेला कालभैरवनाथाचं मोठं मंदिर आहे। मंदिराची सुरुवात करत असताना फार मोठा इतिहास आहे, परंतु या इतिहासाबरोबर 2004 साली या ठिकाणी अन्नछत्राला सुरुवात झाली। अन्नदान सर्वश्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे या ठिकाणी बाजरीची भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा, कांदा लिंबू भात आणि आमटी अशा प्रकारचा महाप्रसाद या ठिकाणी दर रविवारी दिला जातो। परंतु सिजनेबल किंवा काही महात्म्य असेल तर त्या महात्म्याच्या दृष्टीने एखादा वारानुसार सणानुसार यामध्ये थोडासा बदल केला जातो। आणि आज हा तो दिवस आहे की जो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याची आंबराई असते आणि आंबराईचाही आनंद किंवा लाभ भक्तांना मिळावा या उद्देशाने बरेच भक्त आपल्या घरातील आंबे किंवा आपल्या घरातले जे बाग आहेत त्या बागेमधून सुद्धा काही आंबे या ठिकाणी देऊ करतात। अशा प्रकारचे भक्त सुद्धा या ठिकाणी वाट पाहून असतात की आगडगावच्या अन्नछत्रामध्ये कोणत्या दिवशी आमरस आहे आणि त्या आमरसाची वाट पाहताना आजचा तो दिवस उजाडला। म्हणून याचं 1.5 महिन्यापासून आम्ही जे नियोजन केलं आमरस, हा आमरस कसा करायचा तर यासाठी मशीन आहे। त्या मशीन मध्ये आंबा टाकला की काही कोई आणि कातड वेगळं होतं आणि रस वेगळा होतो। अशा पद्धतीने जवळजवळ 2500 किलो आंबे या ठिकाणी आपण या ठिकाणी विकतही घेतले। एका व्यापारी आहे त्यांनी 5 कॅरेट या ठिकाणी दिले। काही शेतकऱ्यांनी आज या अशाच भावात म्हणजे त्यांच्या सवलतीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दिले। असा जवळजवळ 3000 किलो आंब्याचा रस या ठिकाणी आमरस म्हणून आज तयार केला गेला। आणि हा आमरस या ठिकाणी भक्तांना मिळावा बनवताना मात्र यामध्ये केशर टाकलेला आहे, 600 लिटर दुधाचा वापर केलेला आहे आणि दूध आमरस अशा पद्धतीने हा जवळजवळ 9 पातेले आहेत म्हणजे 900 या ठिकाणी लिटर अशा प्रकारचा असेल। एकाही भक्तांनी किती प्रमाणामध्ये या ठिकाणी आम्र किंवा आमरस या ठिकाणी प्राशन केला किंवा लाभ घेतला तरी आपल्याकडे भरपूर त्याची सुविधा आहे। कारण आपण 15,000 भाविकांची सेवा सुरुवात या ठिकाणी लाभ घेतील अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी APMC न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।